नमस्कार मित्र हो, मी कार्की. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदरशा अभ्यासपूर्ण पुस्तकाचा. नाव आहे सिंधूतील साम्राज्य, एका नदीची कहाणी. लेखिका आहे ॲलिस अल्बानिया. माझ्या हातामध्ये या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे आणि अनुवादक आहेत श्याम नारायण पाठक सर. मूळ पुस्तक 2008 साली ग्रेट ब्रिटनमध्ये प्रकाशित झालं होतं. मराठी अनुवादाची प्रथम आवृत्ती मे 2019 भारतामध्ये प्रकाशित झालेली. पुस्तकाची लेखिका ॲलिस अल्बानिया यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला, तसेच दक्षिण आशियाचा इतिहासही त्यांनी अभ्यासला होता. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार व संपादक म्हणून काम केलं होतं. पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत व तिबेट या देशांमधून वाहणाऱ्या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये त्यांनी केलेल्या साहसी प्रवासात सदर पुस्तक लिहिलं. या पुस्तकाला रॉयल सोसायटीचे जेरवूड पारितोषिकही प्राप्त झाले आहे. लेखिकेने तब्बल 12 प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलं आहे. कराचीतील रमजान, श्रेष्ठतम नदीवरील विजय, इथिओपियाचे पहिले फलित, सिंधू काठचे संत, गुरु नानकांचं सैन्य, खैबर खिंडीतून वर, रेशीम मार्गावरचा बुद्ध, महासागराच्या 1/4 भागावर अधिपत्य गाजविणारा अलेक्झांडर, इंद्राचे पेय, गाळाच्या जमिनीची शहरे, पाषाण युगातील शिकारी स्त्री आणि लोप पावलेली नदी. ही या समृद्ध पुस्तकाची प्रकरणं. या पुस्तकामध्ये इतिहास आणि प्रवास वर्णन यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. सिंधू खोऱ्याच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत चित्रण, संशोधनाधारित आणि माहितीपूर्ण लेखन. इतिहासाकडे केवळ राजे, सम्राटांच्या दृष्टीने नव्हे तर सामान्य लोकांच्या जीवनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. काही ठिकाणी माहितीची घनता जास्त असल्यामुळे सामान्य वाचकांना वाचन थोडंसं संथ वाटू लागतं. इतिहास, भूगोल आणि राजकीय संदर्भांची आवड नसलेल्या वाचकांना हे पुस्तक थोडंसं क्लिष्टही वाटू शकतं. पण तरीही इतिहास, संस्कृती आणि प्रवास वर्णन यांची आवड असलेल्या वाचकांसाठी सिंधूतील साम्राज्य हे अत्यंत समृद्ध पुस्तक आहे. सिंधू नदीच्या माध्यमातून भारतीय उपखंडाचा इतिहास समजून घेण्याची ही एक वेगळी आणि रोचक संधी देतं. सिंधू नदीचा प्रवास म्हणजे दक्षिण आशियाच्या इतिहासाचा प्रवास होय, आणि ही भावना हे पुस्तक प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचवतं. कराचीतील रमजान हे या पुस्तकातील प्रथम प्रकरण. कराचीतील डांबरी रस्त्यावरील गटारातून साफसफाई करणाऱ्या एका माणसाच्या भयंकर वर्णनापासून या पुस्तकाची सुरुवात होते. भारत, पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा केवळ तिथली गटारं स्वच्छ करण्यासाठी भंगी काफिरांना पाकिस्तानी सरकारने थांबवून घेतलं होतं. बाकी पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या इतर हिंदुस्थानी लोक यांच्याविषयी त्यांना काहीही कर्तव्य नव्हतं. पाकिस्तानी सरकारला फक्त या गोष्टीची चिंता होती की आशियामध्ये सर्वात जास्त स्वच्छ मानलं जाणारं तत्कालीन कराची शहर आता एक अतिशय घाणेरडं शहर झालं होतं, आणि त्यांच्या सफाई कामांसाठी 2000 सफाई कामगारांची त्यांना अत्यंतिक गरज होती, आणि तेच लोक भारताकडे निघून जात होते. मग त्यांना थांबविण्यासाठी सरकारला पावलं उचलणं गरजेचं होतं. 1948च्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तान सरकारतर्फे डॉन यामध्ये एक आढावा अहवाल प्रकाशित केला गेला होता. त्याचा मसुदा असा की सिंध प्रांताच्या सरकारने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या स्थलांतरावर बंधने आणण्याचे ठरविले आहे. कठीण आहे मित्रहो. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण एक भयंकर वास्तव आपल्या समोर उभं करतं. सिंधूतील साम्राज्य हे पुस्तक सिंधू नदीच्या प्रवाहाबरोबर भारतीय उपखंडाचा इतिहास, संस्कृती, धर्म, राजकारण आणि मानवी जीवन यांचा शोध घेणारे एक महत्त्वपूर्ण लेखन आहे. मूळ इंग्रजी ग्रंथ एम्पायर ऑफ द इंडस, द स्टोरी ऑफ अ रिव्हर या पुस्तकामध्ये लेखिका सिंधू नदीला केंद्रस्थानी ठेवून इतिहासाचा वेगळ्या पद्धतीनं मागोवा घेते. या पुस्तकामध्ये नदी हीच इतिहासाची मुख्य साक्षीदार म्हणून आपल्या समोर येते.
सिंधूच्या काठावर निर्माण झालेल्या संस्कृती, धर्म, समाजव्यवस्था आणि साम्राज्यांचा आलेख लेखिका प्रवास वर्णनाच्या माध्यमातूनच उलगडत जाते. या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास आणि प्रवास यांचा केलेला सुंदर संगम. लेखिका सिंधू नदीच्या मुखापासून उगमापर्यंत प्रवास करताना त्या प्रदेशातील लोकजीवन, परंपरा, श्रद्धा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास करते. प्राचीन सिंधू संस्कृती, बौद्ध धर्माचा प्रसार, शीख परंपरेचा विकास, सुफी संस्कृतीचा प्रभाव, इस्लामी राज्य व्यवस्था आणि आधुनिक पाकिस्तानमधील सामाजिक, राजकीय परिस्थिती यांचे चित्रण अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने केले आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ एक इतिहास ग्रंथ राहत नाही, तर एक संपूर्ण सभ्यतेचा सांस्कृतिक दस्तऐवज बनतं. पुस्तकामध्ये सिंधू नदीचे प्रतिकात्मक महत्त्वही अधोरेखित केलं आहे. साम्राज्य निर्माण होतात, विस्तारतात आणि नष्टही होतात, परंतु नदी मात्र अखंड वाहते. या माध्यमातून इतिहासातील परिवर्तन आणि सातत्य यांचे प्रभावी दर्शन घडते. लेखिका इतिहासाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहते. त्यामुळे राजकीय घटनांपेक्षा सामान्य लोकांचे जीवन, त्यांचे अनुभव, त्यांच्या स्मृती आणि त्यांची सांस्कृतिक ओळख यांना अधिक महत्त्व दिला गेलं आहे. विशेषतः 1947च्या पार्टिशन ऑफ इंडिया या संदर्भातील विवेचन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. या फाळणीमुळे झालेले विस्थापन, मानवी वेदना आणि तुटलेली सांस्कृतिक नाती यांचे वास्तववादी चित्रण वाचकाला अंतर्मुख करत जातं. लेखिकेची भाषा संशोधननिष्ठ असूनही रंजक आहे. ऐतिहासिक माहिती, वैयक्तिक अनुभव, स्थानिक लोकांशी संवाद आणि सांस्कृतिक निरीक्षणे यांचे प्रभावी मिश्रण या पुस्तकामध्ये दिसतं. त्यामुळे माहितीची खोली टिकून राहते आणि वाचनातील रसही कमी होत नाही. तथापि काही ठिकाणी संदर्भांची आणि ऐतिहासिक माहितीची घनता जास्त असल्यामुळे सामान्य वाचकाला वाचन थोडंसं संथ वाटू शकतं. तसेच काही निरीक्षणांमध्ये पाश्चात्य संशोधकाची दृष्टीही जाणवते, परंतु त्यामुळे पुस्तकाच्या अभ्यासपूर्णतेमध्ये फारसा फरक पडत नाही. एकूणच सिंधूतील साम्राज्य हे पुस्तक सिंधू नदीच्या माध्यमातून दक्षिण आशियाच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि सामूहिक स्मृतीचा शोध घेणारं अत्यंत महत्त्वाचं आणि विचारप्रवर्तक लेखन आहे. इतिहास म्हणजे केवळ राजकीय घटनांचा क्रम नसून भूगोल, संस्कृती, धर्म, लोकपरंपरा आणि मानवी अनुभव यांची एकत्रित अशी प्रक्रिया आहे. आणि ही जाणीव हे पुस्तक फार प्रभावीपणे आपल्याला करून देतं. आणि मला वाटतं की इतिहास, संस्कृती आणि प्रवास साहित्याची आवड ज्यांना आहे ना, त्या प्रत्येक वाचकासाठी हे पुस्तक फार उपयुक्त आणि वाचनयोग्य ठरतं. लेखिकांना सिंधू नदीच्या उगमापासून तिच्या मुखापर्यंतचा प्रवास करते. या प्रवासामध्ये त्या विविध ऐतिहासिक टप्प्यांचा मागोवा घेत जाते. सिंधू संस्कृतीची उत्क्रांती, वैदिक संस्कृतीचा उदय, आलेक्झांडर अर्थात अलेक्झांडर द ग्रेट याचे आक्रमण, बौद्ध आणि हिंदू परंपरांचा विकास, अरब आक्रमणे आणि इस्लामचा प्रसार, मुघल कालखंड, ब्रिटिश राजवट, फाळणी आणि त्याचे झालेले परिणाम, आधुनिक पाकिस्तान व भारतातील राजकीय वास्तव. ही लेखिकानं इतिहासाला केवळ तारखा आणि युद्धांमध्ये मर्यादित न ठेवता या साऱ्या मुद्द्यांना गृहीत धरून त्यांचा उहापोह घेत या लोकजीवन, लोकसंस्कृती, श्रद्धा, भाषा आणि स्मृती यांच्यावरही भाष्य करते. त्यामुळे या पुस्तकाचा प्रमुख विषय असणारी सिंधू नदी, इतिहासाची वाहती साक्षीदार, पुस्तकाची मुख्य नायिका, नदीच्या काठावर झालेल्या संस्कृती, नष्ट झालेल्या साम्राज्यांची कथा सांगताना लेखिका दाखवते की सत्ता बदलते, सीमाही बदलतात, पण वाहणारी नदी मात्र कायम आहे. आणि हाच दृष्टिकोन या पुस्तकाला वेगळेपण देतो. सभ्यता आणि ओळख या संदर्भात आपलं चिंतन व्यक्त करताना लेखिका प्रश्न विचारते की सिंधू संस्कृतीचा वारसा नेमका कोणाचा? हा प्रश्न आधुनिक भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आशियातील सांस्कृतिक ओळख यांच्याशी आपल्याला जोडतो. पुस्तकातून असे दिसते की इतिहासावर कोणत्याही एका राष्ट्राचा किंवा धर्माचा एकाधिकार नसतो. तो अनेक स्तरांवरती विकसित होत असतो.
पण या गोष्टींना समजून घेण्याकरता एक समजूतदार राष्ट्राची गरज असते, समजूतदार नागरिकांची गरज असते. धर्म आणि संस्कृतीचा संगम या मुद्द्यावरही लेखिका आपलं चिंतन व्यक्त करते. सिंधू प्रदेशामध्ये विकसित झालेल्या हिंदू परंपरा, बौद्ध संस्कृती, सुफी परंपरा, इस्लामी वारसा यांचाही परस्पर संवाद चित्रण आपल्याला लेखिका दाखवते. विशेषतः सुफी संतांच्या, सुफी परंपरांच्या प्रभावाचे वर्णन या पुस्तकामध्ये फार प्रभावीपणे केलं आहे. हा पूर्ण पुस्तकातला माझा आवडता भाग. लेखिकेची लेखन शैली आहे ना, ती पत्रकारितेच्या अचूकतेसोबत साहित्यिक सौंदर्यही जपत जाते. त्यामुळे संशोधनपूर्ण माहिती, प्रवास वर्णनाची जिवंतता, इतिहासाचे सुलभ विश्लेषण आणि सांस्कृतिक संवेदनशीलता हे सारे मुद्दे लेखिकेच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहेत. पूर्ण पुस्तक वाचताना असं वाटत राहतं की आपण लेखिकेसोबत सिंधूच्या काठानेच प्रवास करत आहोत. व्यापक संशोधन, बहुआयामी दृष्टिकोन, प्रवास आणि इतिहासाचा संगम आणि सोबत आधुनिक संदर्भ या बलस्थानांना जपत पुस्तक पुढे सरकतं. इतिहास, पुरातत्व, भूगोल, धर्म, लोकपरंपरा यांचा विस्तृत अभ्यास दिसूनच येतो. कारण हे पुस्तक वाचताना कोणत्याही एका राष्ट्रवादी किंवा धार्मिक चौकटीमध्ये लेखन अडकत नाही. वाचकाला माहिती मिळत जाते आणि कथात्मक आनंदही मिळतो. आधुनिक संदर्भांमध्ये पाकिस्तानातील तुर्तास चालत असणाऱ्या राजकीय घडामोडी, दहशतवाद, ओळखीचे प्रश्न आणि सांस्कृतिक संघर्ष यांचाही विचार केला आहे. काही मर्यादा आहेत. खरं तर वाचन प्रेमींना त्या मर्यादा वाटाव्यात अशाही त्या नव्हेत असं मला वाटतं. कारण या पुस्तकामध्ये ना माहितीचा फार मोठा आवाका आहे. काही प्रकरणांमध्ये खूप दाट माहिती आपल्या समोर येते. सामान्य वाचकाला गती त्यामुळे थोडीशी कमी वाटू शकते. आणि राजकीय चर्चा यामध्ये ना काही वाचकांना लेखिकेची काही निरीक्षणे वादग्रस्त वाटू शकतात किंवा पाश्चात्य दृष्टिकोनातून केलेली वाटू शकतात. तर या पुस्तकाचे साहित्यिक महत्त्व ना मोठं आहे. कारण ही केवळ सिंधू नदीची कथा नव्हे, तर दक्षिण आशियाच्या सामूहिक स्मृतीचा एक प्रकारचा शोध आहे. सिंधू संस्कृतीपासून आधुनिक राष्ट्र राज्यांपर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. इतिहासाकडे मानवी अनुभव, संस्कृती आणि भूगोल यांच्या एकत्रित दृष्टीने पाहण्याची प्रेरणा हे पुस्तक देतं. त्यामुळं सिंधूतील साम्राज्य हे पुस्तक इतिहास, संस्कृती आणि प्रवास यांच्या संगमावर उभं असलेलं उत्कृष्ट पुस्तक असं मला वाटतं. सिंधू नदीच्या माध्यमातून संपूर्ण दक्षिण आशियाचा इतिहास उलगडून दाखविण्याचे मोठे काम या पुस्तकाने केले आहे. भारतीय उपखंडाचा सांस्कृतिक इतिहास समजून घेऊ इच्छिणारे अभ्यासक यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. कारण हे पुस्तक वाचून वाचकाला सिंधू नदी फक्त भौगोलिक घटक न वाटता संपूर्ण सभ्यतेचा जिवंत इतिहास वाटू लागते. इतिहासप्रेमी, संशोधक, विद्यार्थी आणि गंभीर वाचकांसाठी विशेष उपयुक्त असणारे हे पुस्तक. सिंधू नदीच्या प्रवाहाबरोबर चालत संपूर्ण उपखंडाचा इतिहास अनुभवण्याची संधी तुम्ही चुकवू नका. मराठीमध्येही अनुवाद अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. तुम्ही सर्वांनी हे पुस्तक वाचलं असेल ना तर खूपच छान. पण जर नसेल वाचलं तर मात्र आताची संधी दवडू नका. नक्की हे पुस्तक हातात घ्या आणि वाचायला सुरुवात करा. अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे. मला आवडणाऱ्या काही पुस्तकांच्या यादीमध्ये या पुस्तकाला मी कधीच समाविष्ट केला आहे. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या सुंदरशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या पुस्तक परिचयावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.